बरेच माणसांना म्हणतात काय कुठं भजन करून तरी कुणाचं चांगलं झालं यार, भजण्याचे पत्र निघाले नाहीत अजून म्हणतात का नाही. ह्या दाता महाराजात चट रान गेलं वाहून येड्या एवढे भागवत करून आणि हे करून आणि ते करून नाही तरी महाराज ह्या रामकृष्ण हरी नामाची ताकदच एवढी आगळी वेगळी की कुणी कसा बी असला आणि किती बी वाईट असला त्यानं जर जप केला नाही तरी बिभीषण कुठलंही चांगला होता. हा त्याची एवढी ख्याती आहे. पण मनशी बिभीषण शहाणा तरी तू महामूर्ख जाना. म्हणले काय राव, स्वतःचा बाहू सोडून दिला आणि तुमच्या पार्टीत आला आणि तुम्ही त्याला मूर्ख म्हणायला लागला. हा महामूर्ख, नुसता मूर्ख नाही महामूर्ख असं कसं. म्हणले ते काय एवढं शहाणं कुठं होतं ते तरी लय. म्हणले कसं काय, अहो एकदा देव मिळाला पुन्हा काही मिळवायची गरज आहे का. बोला की बोला की. हे येड्यानं लंका राज्यदान मागितले, मूर्ख बिभीषण तुझाला शरण, मूर्ख बिभीषण तुझाला शरण, लंका राज्यदान मागितले, मूर्ख बिभीषण तुझाला शरण, लंका राज्यदान मागितले. ठीक आहे, मूर्ख होता बिभीषण पण लंका त्याला दिली का नाही दिली. हा दिली का नाही दिली. हा म्हणजे मूर्ख होता ना. मूर्ख नाही महामूर्ख असू द्या, दुनियाचा नालायक असू द्या, राम नाम जपत होता. लक्ष द्यायला लागले का. देवाचं नाव घेत होता त्याच्यामुळं त्याला डायरेक्ट लंका देऊन टाकली. देव कुणाचंच ठेवीत नाही महाराज. तुम्ही एक लक्षात ठेवा. बरेच माणसांना म्हणतात काय कुठं भजन करून तरी कुणाचं चांगलं झालं यार, भजण्याचे पत्र निघाले नाहीत अजून म्हणतात का नाही. ह्या दाता महाराजात चट रान गेलं वाहून येड्या एवढे भागवत करून आणि हे करून आणि ते करून माणसं म्हणतात का नाही म्हणजे. हां पण एक लक्षात ठेवायचं काय देव कुणाचं ठेवीत नाही. थोडा वेळ लागत आहे त्याला, टाईम लागत आहे, पण कुणाचं ठेवीत. ऋण कुणाचंच देवानं ठेवलं नाही महाराज, कुणाचंच नाही. तशी देवावर लई ऋण होते. आता रामावर का कमी ऋण होतं का. हा लई ऋणी राम, कमी ऋण होतं का. अरे बिचाऱ्याला वानराने ह्याची बायको हरपरीत आणून दिली का नाही दिली. हे वानरामुळेच बायको सापडली का नाही सापडली. बोला की आता शेवटाला थोडं तरी. हा दिली. साधा चहा पाजला का रामाने, पाजला का सांगा. झाडाचा पाला खाऊन ह्याची बायको आणून दिली का नाही दिली सांगा. हा काय मिळालं वानर, काहीच नाही. पण देवानं सांगितलं होतं काळजी करू नका, ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला अकाराशी. फेडलं का नाही फेडलं. कुणाचं ठेवीत नाही देव साहेब, कुणाचंच ठेवीत नाही. आम्ही हमेशा सांगतो. त्या भागवतात त्या बळीराजाची मुलगी का बहीण, मुलगी का मुलगी काय रत्नमाला. हे भागवतकार त्यांना आपल्याला काय माहिती देतलं बरोबर आहे का नाही. ती रत्नमाला, त्या रत्नमालेच्या जीवनातली कथा सांगतो. ती वामनाला बघितलं, बटू वामनाला असं बघितलं आणि त्याच्यावर प्रेम झालं तिचं. कुणाचं, रत्नमालेचं प्रेम झालं. बघितलं की बाळासाहेब असं तिला वाटलं आता हिला एवढ्या लेकरानं व्यक्त कसं व्हावं. पण बाईनं रिवर्स गिअर टाकला. बाई म्हणले ए बाळा मला तुला पाजा वाटायले, स्तनपान करा वाटलं, गिअर चेंज केला. प्रेमच पण असं पितो का दुनियाचं वडाळ, काय साधं वडाळ होतं वही. मी म्हणलं पेतो की. बरं कवा पेतो म्हणला टाईम आल्यावर पेतो. आणि ती टाईम कृष्ण अवतारात आला. रत्नमाला पुतना झाली आणि देव तिला प्याला. देव कुणाचं ठेवीत नाही. तुम्ही अंधारात भजन करा, उजाडात भजन करा. एखाद्या वेळेला टाळ घेऊन उभा राहिलेल्याचं देव मागं ठोईन फेडायचं, पण एकट्यानं केलेल्याचं देव मागं ठोईत नाही, लगेच देऊन टाकतो त्याचं. त्याला कळायला लागले का नाही कळायला लागले. लोकांनी बघावं म्हणून केलेला जप यागळा आणि देवानं बघावं म्हणून केलेलं जप यागळा असतं. लक्षात यायलंय का. हां इथं भजन आपलं चाललंय, कीर्तन बी जोरात चालू आहे, उग लोकाला बरं वाटावं म्हणून चाललंय, बरोबर आहे का नाही. हां पण आपले मराठी महाराज उभा राहिले, काय घेणं देणं त्यांना लोकांचं, त्यांनाच घेणं देणं देवाचं. कळायला लागलंय का नाही. हां ही ह्याची बिलं लवकर निघते. हां हे आवाज वाढव रे, फलाना कर रे,
ह्याची बिल लई उशिरा निघत निघत असं नाही पण देव म्हणतो ह्या पेंडिंग मध्ये फायली टाका, ओरिजिनल फायली आधी काढा, ओरिजिनल फायली आधी काढा. हा, ही 35 वर्षापासून चाललेला सप्ताह ह्याचं बिल निघणार पण उशिरा निघणार, पण ही लाडगुरुजींनी सुरू केले त्याच्या आधी बिल निघणार. कळायला लागले का तुम्हाला? नाही कळायला लागलं? कीर्तन हित ऐकणं ह्याचं बी बिल निघत नाही असं नाही, पण उठल्या उठल्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 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 ह्याचे बिल निघते. आपल्या अवलादी झोपेतून उठल्यावर रामकृष्ण, एखादा ओरिजिनल वारकरी असू द्या त्याला झोपेतून उठवा बरं. उठल्या उठल्या रामकृष्ण हरी 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 वासुदेव वासुदेव. किती वाजले? पुन्हा म्हणणार. बरोबर आहे का नाही? आणि आपल्या आवल्या उठल्या तंबाखू कुठे आहे का इथून सुरू करणार आपले बोलायला. लक्षात यायला लागलंय का नाही? म्हणून लोकाला दाखविण्यासाठी परमार्थ कमी करायचा, थोडा छटाकभर परमार्थ देवासाठी करायचा. हा, बिल निघणार, बिल कुठलंच वायाला जात नाही, हे लक्षात ठेवा. महाराज तयापाशी नुरे तू ताप. त्रिविध म्हणजे काय? आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक, या तिन्ही तापाची निवृत्ती राम कृष्ण हरी नित्यवधी जो वैखरी. तयापाशी नुरी पाप नाशे त्रिविध तू ताप. नाम म्हणजे सामान्य नाही, नाम जपू यज्ञ परम बाधून शिके स्नानादी कर्म. थोडक्यात नाम जपू यज्ञ परम. ज्ञानोबराय म्हणतात तो नाम तोच यज्ञ. नाथ महाराज तेच म्हणले. नाम